शैक्षणिक पुण्यामध्ये एकीकडे पोलिसांकडून सटरफटर गुंडांना गुडघ्यावर आणून त्यांची वरात काढली जात असताना दुसरीकडे कुख्यात गुंड निलेश घायवळ हा लंडनला पळून गेल्याची माहिती पोलीस तपासातच समोर आली आहे। पुण्यातल्या कोथरूडमध्ये झालेल्या गोळीबार प्रकरणातील कुख्यात गुंड निलेश घायवळवर मकोका कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे। मात्र निलेश घायवळ पुण्यातून लंडनला पळून गेल्याचं पोलीस तपासात समोर आलंय, त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। हत्या, खंडणी, अपहरण, मारामारी यासारखे गंभीर गुन्हे नोंद असतानाही घायवळला पासपोर्ट मिळाला कसा हा खरा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालाय। निलेश घायवळने गुन्हेगारी कृत्यातून खूप मोठ्या प्रमाणात पैसा कमवला असून त्यातून त्याने लंडनमध्ये घर घेतलंय। त्याचा मुलगा लंडनमध्ये शिक्षण घेत असल्याची माहिती आहे। नास्थळी किंवा जे कृत्य करणारे होते त्या 5 आरोपींना आपण त्याच दिवशी संध्याकाळी अटक केलं होतं। परंतु पोलिसांच्या तपासादरम्यान याच्यामध्ये असं निष्पन्न झालं की निलेश घायवळ आणि त्याची सर्व टोळींनी ह्या सर्व घटनेला अंजाम किंवा ह्या घटना त्यांनी केलेली असं निष्पन्न झाल्यानंतर काल हे सर्व निलेश घायवळ आणि त्याच्या सर्व जी टोळी आहे त्या ह्या गुन्ह्यामध्ये सहभागी होती असा रोल निष्पन्न झाल्यामुळे त्या सर्वावरती MCOC नुसार गुन्हा दाखल केलेला आहे किंवा ते सेक्शन्स वाढवलेले आहेत आणि पुढचा जो आहे जे प्रकरण जे आहे ते मुख्य कोर्टात चालेल।